गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे सोमवार आणि आज आहे साक्षरता दिनसुद्धा आहे. आणि आता सकाळची सुरुवात आता माझीसुद्धा गोड चहानी होत आहे तुमच्याबरोबर. आणि आज ग्रहण होतं, काल ग्रहण होतं, त्यामुळं आज साफसफाई करण्यात थोडा जास्त वेळ गेला माझा सकाळी. त्यामुळे सर्व कामांना थोडा उशीर झालेला आहे. आणि आता मी थोडा उशिरा चहा घेऊन आता माझी रोजची रुटीनची कामाची सुरुवातच करणार आहे. आता बघा, आता मस्त असा कडक चहा झालेला आहे माझा आता. आणि चहा झाल्यानंतर आता मी पुढची कामं करणार आहे. पोरांच्या डब्यालासुद्धा थोडा मला आज उशीर झालेला आहे. पण उशीर झाला असला तरी मी झटपट आणि चटकदार त्यांच्या आवडीचं असं काहीतरी डब्याला देणार आहे. ज्या दिवशी आपल्याला उशीर होतो त्या दिवशी पोरांच्या आवडीचं द्यायचं, म्हणजे काही नाही, अगदी खुश होऊन जातात पोरंसुद्धा. माझी कधी त्यांनी रोज भाजीपोळी खाऊनसुद्धा कंटाळा येतो डब्याला, म्हणून थोडं वेगळं करून द्यायचं त्यांच्या आवडीचं. आता म्हणलं मॅगी पटकन करून द्यावी. 3 पॅकेट मॅगी घेतलेली आहे आता मी. आता माझा चहा गाळून घेते आणि तोपर्यंत मॅगीला इकडं पाणी पण उकळायला ठेवून दिलेलं आहे मी तोपर्यंत. आता माझा गाळून चहा पिऊन होईपर्यंत पाणी उकळलं जात आहे. आणि त्यांना पोरांना आमच्या कसं आहे की साधी मॅगी एकदम आवडते. त्यांना त्यामध्ये कांदा टमॅटो काहीही नको असते. खूप त्यांची आवड म्हणजे अगदी विचित्र म्हटलं तरी चालेल. एकदम साधी मॅगीचं सूप जसं खातात ना काही जण, पितात करून ते पाणी आणि मॅगी टाकून देतात, अशा पद्धतीची मॅगी लागते त्यांना. जास्त अगदीच अठ्ठास करून केलेली मॅगी ते खात नाहीत. त्यातलं सगळं काढून टाकतात. कांदा काढून टाकणार, टोमॅटो काढून टाकणार, हे कशाला टाकलं, काय केलं. फक्त मॅगीची चव पाहिजे त्यांना, मॅगी मसाल्याची. मग त्यामुळं एक ग्लासभर पाणी ठेवायचं आणि त्या मॅगीमध्ये शिजवून घ्यायची तेवढी. त्यांना पाण्यातली मॅगी आवडते, पाण्याबरोबर खायला मॅगी आवडते. मग त्यामुळं आता मी त्याच पद्धतीने त्यांना मॅगी करून देणार आहे. अगदी 2 मिनिटात होते बघा. आता हे तिघाचे 3 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं मी आणि 3 पॅकेट आता मी टाकून देणार आहे. खूप सोपी पद्धत, अगदी 2 मिनिटावाली मॅगी जशी ॲडमध्ये दाखवतात तशीच आहे. आता ही झाली आपली मॅगी. बनायला काय वेळ लागत नाही. झाली आता मॅगी झाल्यानंतर बघा, आता मॅगी शाळेतून खाऊन आले सुद्धा. आमची शाळा लगेच येते 12-1ला तर घरी येते शाळा आल्यानंतर बघा, आता टक्कल केलेले आहेत म्हणून ते मुंडीसुद्धा वर करत नाहीत. परवा शाळेत बहिणी दम दिला होता, त्यामुळं रात्री सर्व ह्यांचे केस कापून आणलेले आहेत. आणि त्या दुकानदारांनी जरा जास्तच, पार्लरवाल्यांनी जरा जास्तच केस कट केलेले, त्यामुळं ते रोज हात फिरवून सांगतात की कसे केस कट केले, काय केले. त्याच्यावरनं सुद्धा रोज कॉमेडी चालू आहे आमची बघा. युवराज तर समोर हसतोय. तर झालं दुपारचं जेवण, झालं शाळेतून आल्यानंतर. आणि दुपारचं जेवण करताना आम्हाला सिरियल आमची बघावीच लागते समोर एखादी. मिस्टर ब्रिस्ट बघतात, कधी कधी दुसरी बघतात, कधी कॉमेडी बघतात. आता काहीतरी कॉमेडी बघत बसलेले, त्यामुळं त्यांना आवाज दिला तरीसुद्धा आता टी व्ही बघताना ऐकायला येत नाही आम्हाला, दुसरं काहीच ऐकायला येत नाही. तुमच्या घरीसुद्धा अशीच पोरांची अवस्था असेल. आता बघा, मी हे बघा काहीतरी ते वैभवची नावाच्या कॉमेडी त्याची सिरियल काहीतरी बघतायत ते. म्हणजे ते वायफायवर सगळं दिसतं, त्यामुळं काय सिरियल बघतात, काय प्रोग्राम बघतात हेही कधी कधी मला तर कळत नाही. तर दुपारच्या अभ्यासाला बसवलेलं आहे सगळं झालं. जेवण झाल्यानंतर स्वतः आपणच बसावं लागतं 1 तास 1.5 तास. त्यामुळं कुठं काही वाचन घेतलं, मराठी ग्रामरसुद्धा येत नाही नीट, त्यामुळं मग हिंदी ग्रामर, इंग्लिश ग्रामर असं घ्यावं लागतं. ते मराठी ग्रामरची प्रॅक्टिस घेत आहे मी. कधी कधी अपोजिट वर्ड माहिती असतो पण परीक्षेत ऐन वेळेला विसरतो त्यांचा, त्यामुळे ते सारखं लर्न करून घ्यावं लागतं, म्हणून पण घ्यावं लागतं त्यांच्याकडून. ओळखीचा शब्द असतो मराठी पण आठवत नाही ऐन वेळेला, मग ते सारखं आठवण करून द्यावी लागते, सांगावं लागतं. बघा ह्याची मस्ती कशी चालली युवराजची. तर काहीतरी शब्द चुकला की तो हसतोय त्यांना, त्यामुळं त्यांचं चाललेलं असते. ह्यानं त्याला काहीतरी म्हणायचं, ह्याचं चुकलं की त्यानं त्याला चिडवायचं, असं चाललेलं असते. घरी अभ्यास घ्यायचं म्हटलं की अशी अवस्था असते बघा. नीट 1 तास कधी बसणार नाही जागेवर, बसलं तर कॉमेडी करणार मध्येच काहीतरी, मधूनच उठून जाणार, असं मध्येच पाणी प्यायचं, तहान लागली. ते झालं, अभ्यास घेऊन झाला कसा बसा. तो दुपारी एक मैत्रीण आली की मला ब्लाऊज कट करून दे. मग तिला एक ब्लाऊज कटिंग करून दिलं. तिचं थोडं मेजरमेंट काढलेला पेपर माझ्याकडे होता मध्ये, आणि बरेचशा ब्लाऊजला ती माझी मदत घेते आणि मी पण तिला करते. मग त्यामुळं ती परफेक्ट बसतात म्हणते आपण दोघींनी असे कट केलेले ब्लाऊज. त्यामुळे ते बरेचसे ब्लाऊज जर तिच्याकडं जर आले तरी ते माझ्याकडे ती कट करायला घेऊन, त्यामुळे आम्ही दोघींनी मी तिला कट करून द्यायला मदत करते थोडीफार. मग ती छान शिवते पण ब्लाऊज अशी. आणि असं तिचे 2-4 ब्लाऊज होते. मग ते असे एक मेजरमेंटचे असतील तर एक कट केला तर त्याच्यावरून सगळे कट करायला सुद्धा सोपं जातं, म्हणून मी तिला एक अस्तर असं मेजरमेंट टाकून परफेक्ट मापात कट करून दिलेलं आहे. 4 टक्सचा ब्लाऊज होता आणि त्यानुसार मी सर्व
बेल्ट वगैरे सर्व कट करून दिलेलं आहे. आणि बाईचं पण लॉंग बाई असल्यामुळं तिचे खोल बाजू किती ह्याची हे मी तिला समजून सांगत आहे. पेपरचं पॅटर्नवरून तिला समजून सांगितलं थोडंसं, म्हणजे तुला पण परफेक्ट कधी पण येऊ शकते असं तिला मी सांगत आहे. अशा पद्धतीने मी बाई कटिंग तिला समजून सांगितलेलं आहे. आणि आता हे पेपर पॅटर्न आमचं संपलं. अशा पद्धतीने तिचे एक व्हाईट आणि एक ऑरेंज कलरचे असे 2 ब्लाऊजचे अस्तर मी कट करून दिले. नंतरचं ती करेल. पण आता झाली तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली. पोवाणी दिवातलं तेल संपलं होतं. दिव्यात तेल घालून बघा दिवा पण प्रज्वलित करून ठेवलेला आहे. आणि अगरबत्ती पण लवकरच लावून ठेवलेली आहे. ह्याने कधी कधी पोरून असं करतात, कधी कधी 5लाच दिवा लावून ठेवतात, असं करतात. तरी पण म्हणलं असू द्या ठीक आहे, आता लावला आहे तर कशाला. आता चहाचा टाईम झाला यांचा संध्याकाळचा. म्हणलं चहाचा टाईम आता वाया नाही घालवायचा. आता उशीरच झाला आहे तसं थोडा. मग चहा आता सर्वजण जमलेत. आता चहा देते ह्यांना, चहा करून देते. मी पण साडी वगैरे घालून आवरले, जरा बाहेर जावं मग जाते. युवराजला ट्युशन शोधायला जायचं आहे मला. कारण त्याला घरगुती लावल्या किती 2-3 ट्युशन लावल्या, पण त्याला काही समजेन असं झालेलं आहे. त्याच्या डोक्यावरून चाललं आहे म्हणतो. मग आता म्हणलं बघू आता स्पेशल जिथं वर्ग भरतात ना असे मॅथ्स सायन्सचे वेगवेगळे, असं तुला ट्युशन बघूया आपण. आता मी तेच करायला चाललेली आहे. आता तेच म्हणलं बरं ठीक आहे, आता म्हणलं चहा घेऊन जाऊया आपण. मग आता झालं बघा, आता मी तयार झालेली आहे चहा वगैरे घेऊन. आणि आता म्हणलं चल त्याला, म्हणून त्याला बाहेर काढते. तरी पण तो आत गोंधळच करतोय पोरांबरोबर, लवकर निघत नाही आहे जायचं म्हटलं तर. मग आता आम्ही चालू आहे युवराजची ट्युशन शोधायला. आता तुम्हाला ट्युशनमध्ये दाखवते काय आहे कशी आहे. मी पण पहिल्यांदाच चालले. आता गेलो आम्ही ट्युशनमध्ये गेलो. अगदी 10-15 मिनटाच्या अंतरावर आहे आमच्यापासून. त्याच्या शाळेच्या जवळच आहे. आणि त्याच्या शाळेतलेच टीचर आहेत तिथं पण. छान आहे म्हणजे शाळेतल्या टीचरसारखं. पण मला त्या भिंती वगैरे पाहून ट्युशनमध्ये खूप छान असं वातावरण होतं आणि छान वाटली ही ट्युशन मला. आणि बघा इथं स्वामी विवेकानंदाचं चित्र होतं. ऑल पॉवर इज विथिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, हे स्वामी विवेकानंदाचं वाक्य पण लिहिलेलं होतं. आणि छान, याचा अर्थ तुमच्यामध्ये सर्व शक्ती आहे आणि तुम्ही सर्व काही करू शकता असं. आल्यानंतर मी घरी भाकरी केल्या छान अशा, प्रत्येकाला एक आणि आम्ही जेवण करून झालं. आता आजचा आमचा दिवस असा छान गेलेला आहे. युवराजची ट्युशन आता उद्यापासून सुरू होणार आहे. आणि आमचा ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने आमच्यासारखाच तुम्हालाही शुभ दिवस जावो सर्वांना. गुड नाईट.